तर बघा मच्छी सुकवलेली ती एक दिवशी तुम्हाला दाखवलेल मांडीवरची. तर ते आता थोडी थोडी मग भाजी कलरचा पण काम चालू आहे. थोडी थोडी त्याची मुलं जरा हा थोडी थोडी मग काय मासली तर जवळ नाही आणि ना. आई कामावरून पण आली तर आता जरा आईचा अवतार पण असाच आहे काय ग. आता मच्छी रविवार पण आहे. आईला बोलला दाल नको गेली तू पण आता परत अंग धुवाय पाणी ठेवलं आहे. तर मग आता थोडी भिजत करशील पहिली कारण की सुकवलेली मच्छी कधी पण भिजत करून ठेवायची. ती म्हणजे काला ते भुजेल ना ती हा त्यामुळे असं कोणा निघल. हा तर आता मग भिजत करू दे पहिली. सचिन पण खात नाही थोडीच कर. तर तू नाही खात खाय पण तो एक दुसरा असा त्याला आलूची खाय. ठीक आहे तर चला आता भिजत करूयात मच्छी पहिली. तर आता भिजत करायला लावलं मासं पहिलं. आता हे थोडा वेळ ठेवू पाण्यात. थोडा वेळ पाण्यात ठेवायला लागते ना. हा तर थोडा पाणी पावर पण गेली पाऊस चालू त्याच्यामुळे आता थोडा वेळ पाण्यात ठेव मग परत धुवून घेईन. हा आता थोडं भिजत केलं. कुठं गेलं भिजत भिजू दे थोडा 20-1 मिनिटं असं. मग तुम्हाला दाखवतो रेसिपी कशी बनवते काय बरोबर ना. तर चल मग तू पण जरा फ्रेश होऊन घे. हा ठीक आहे मग नंतर भाजी बनवू. असं ठेवलं भिजत आणि आता आई भात बनवायला तांदूळ फुणायला लागली ना. तर तांदूळ फुणून घेऊ दे मग भात बनवत ठेवला आई. मग तुम्हाला दाखवू परत कसं ते काय ते भात बीत झाला का भाजी बनवताना दाखवू नंतर. तर चला तर आई आता मच्छी भाजी करायला बसली. कांदा बिंदा धुवून घेतलं मस्त. मच्छी पण धुतली आणि आता धुवायला घेतली. कापायला कांदा कापायला घेतलं. हा पाणी भिजेल ते टाकला. लसूण बिसून घेतली ना सोलून. लसूण चटून ठेवायचं तर आहे. मासलीत लसूण नाही लागत नाही नाही कांदा टाकायला लागत. हा सुकी मच्छी ना. एवढी मासली रहे ना एक कांदा नाही टाकत आपले त्याचे मुलं कांदा सुकी मासली कांद्यावर चव चांगली नाही यायला. एकदा आपली ती ताई सांगत होती का तुम्ही कशी कांबाडी भाजी करा तर मला बनवता नाही येते. आपल्या बरोबर बनवून दाखवू ना खा लागून एखादा. आज बनवू ना नाही तर संध्याकाळी जातो होता संध्याकाळपर्यंत. मग मी नेईन डब्यात. मला जमलीच नाही भाजी करताना. मग मी नेईन डब्यात. शेतावर जायला लागलच ना आपल्याला. मग मला न्यायला भाजी. कालच भेंडा आणलं नाही. शेवायचं होतं ना थोडं. बांधलं ना आहा ना तसं टाकून दिलं. आता मिरच्या बिरच्या कापून घ्यायला लावल्या. आपल्याला जास्तीत जास्त पुरवायला लागत ना. आता टाकून पण फुटली हा परत सांगायला लागते. मच्छी भाजी खाऊन बघू. रविवारी घरी आलो तेव्हा सुकी मच्छी वगैरे खायला भेटते. तिकडे तर काय आम्हाला बनवता पण नाहीये आणि खायला पण नाही. त्याची मुलं काय आईच बनवून देते तेव्हा. आणि इकडं चुलीवर आता चूल पेटवायला लावलं. भात पण ठेवलाय चुलीवर. तर मी सगळा बनवून देणार आहे. इकडं पण आम्ही सगळा बनवू थोडे दिवसात हळूहळू काय बरोबर ना. सगळं व्यवस्थित करू. त्याची मुलं कारण की पावसात पण इकडे वल येते ना मित्रांनो. त्याची मुलं काय बनवत नाही. आणि घर पण बनवायचा होता ना त्याची मुलं काय आम्ही एवढा काय इंटरेस्ट दाखवत नव्हतो. तर बघा भात बीत झाला बनवायचा ना ते कालाच होय सगळं. त्याची मुलं सगळीकडे धूर धूर होत. त्याची मुलं घाण वाटते कोणाकोणाला पण असं काय नाही. कारण की हा बघा हा सगळ्याकडे धूर लागलेला आहे काला काला. आता भात झाला की भाजी बनवू मस्त पैकी. आता भाजी ठेवायला लावली आईनी. कांदा वगैरे टाकला पहिलाच. कांदा टाकला आता ते आता काय तेल मसाला वगैरे सगळं आणते आई. मग भाजी टाकाल चुलीवर. मग जेवायचा. कारण की आज काम पण घेतलाय ना कलरचा त्याची मुलं. तो कलरचा व्हिडिओ आपला दुसरा येईल कलर मारतानाचा.
कारण की लय लांब व्हिडिओ होतात ना, त्याच्यामुळं थोडं कमी थोडं टाकायचं, म्हणजे तुम्हाला पण बघायला पण बरा वाटेल सेपरेट त्याच्यामुळं. तर आईचा सगळा मटेरियल आला, ड्रम तेलाचा वगैरे, मीठ मसाला हळद सगळं घेऊन आली. कांदा पलटायला लावला. बघा असं ॲडजस्ट करायला लागतं, कारण की टोपा लहान मोठी असतात ना, त्याच्यामुळं. तर तेल टाकायला लावला पहिला. सुकाच करू ना. मस्त सुकीच कर भाजी. हा तेल टाकला पहिला, चवीनुसार काय हळद मीठ मसाला तिखट त्या सगळा टाकणार. मग तिखट मसाला टाकायला ते मच्छीतच टाकून घ्यायचा का पहिला ह्यो? पहिला मच्छीच त्यातच टाकायचा. तर बघा मच्छीतच पहिला टाकायला लावला आईनी. आईची पद्धत कशी आहे तर मस्त मिरची वगैरे त्याच्यातच कापून टाकले, तेलात फक्त कांदा टाकलाय. आमची अशीच पद्धत आहे, कारण की प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते बनवायची, त्याच्यामुळं. मी पण एखादा त्यातच टाकत तेलातच असा तळून पण घ्यायचा मसाला ना. पण करपतो कधी कधी. त्याचे करता. आईने टाकली मच्छी वगैरे, आता मिक्स करून घ्यायची ना. कर मिक्स कर आता. हा कशी बनवतेस तर त्याच्यात जरा मीठ टाकू. नमक झाकण द्यायचं. चिचोला बनवल्यात, आंबोशा बनवल्यात काय का? हे ना आंबोशी मला थोडी दे हा जाताना, कारण की मला खोकला बिकला झाला ना का जरा खालीच्या पारी. बघा किती भारी मच्छी झाली, एक नंबर. मीठ टाकायला लावला आईने. आता मीठ पण टाकला आणि आता चिचोला ऍड करायचा थोडा त्याच्यामध्ये. आणि इथं कोंबडी बसली रग करते बघा कशी. धावून घेऊन आई येईल माझ्यावर. अंड्यावर बसले ना. कांडी झाली काय? अंड्याखाती पिली काढून ती आता पिल्लू देईल ती थोडी दिवसात. बघा कशी करते, कारण की ती शेवटी आई आहे तिच्याला. तिला मला पण जवळ पण नाही. नको 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 बसू दे तिला. मला किती डेंजर आहे. काय कर कोंबडी. आता चिचोला टाकायला लावला. चिचोला संपला पण का आहे? एक बरणी संपला. तर बघा पावसाळ्यात कशी मच्छी नुसती असते शेतांवर वगैरे, त्याची मुलं. संपला चिचोला एक बरणी. झाला चिचोला टाकला. आता मिक्स करायचा आणि नंतर झाकण द्यायचं. झाकण द्यायचा का नाही? तर थोडा आता आईनी पाणी टाकून घ्यायला लावला, थोडासा नॉर्मल एकदम. शिजली पाहिजे त्याच्यामुळं म्हणजे एकदम थोडा, म्हणजे एकदम थोडा. चिचोला वगैरे टाकला, आता पाणी पण टाकला. आता झाकण द्यायचा ना. आता झाकण द्यायचा, मग नंतर भाजी होईल एकदम. झाकण आणलास का नाही? तर झाकण पण छोटासा दिला, त्याच्यात आतच मस्त आणि फूक मारून घेते आणि मग थोड्या वेळाने भाजी होईल. तर चला आता भाजी होऊ दे. भाजी झाली का नंतर मग डायरेक्ट जेवायला भेटू ना. चला आता भाजी चुलीवर होऊ दे, मग भाजी झाली का दाखवतो. आणि कोंबडी बघा माझ्यावर कशी रग करायला लागले. इथून जातो तरी पण बघा बघा कशी रग करते, कुरकुर कुरकुर करते. व्यवस्थित राहा, तुला काय डिस्टर्ब नाही मी करतो. चला ना. तर आईने भाजी बघा उन्हाळ्यासाठी स्टॉक आणलाय. एवढा वाजता एवढं जमा केलं. गेले नदीचे सकाळी गेले तर लगे दुपारी आली ना. तर बघा आता एवढं आणलं वाजतं. या उन्हाळ्यासाठी डब्यात ना फोन ठेवशी. मीठ टाकायचं ना ठेवायचं. मग ते आखी उन्हाळा राहते ना. थोडी थोडी काढायची, गरम करायची, लाटवायची ना, सुकी तेलावर करायची. मग ठेवा आता आपले जेवण करून घेऊ. हा कांदा तर तुम्हाला दाखवलं आईने किती वाजता आणलं ते शीन बनवायला. आता ठेवते खोलीत, नंतर मग आता आम्ही जेवण करून घेऊ. पहिला तिने आता भात काढला. ती खुर्ची जरा पण चालू आहे, त्याच्यामुळं काय एवढा कलर मारायला लावला आहे त्याच्यामुळं काय. तर आता भात वाढायला लावला आईने आम्हाला. मग जेवलो का परत आम्हाला काम करायला लागेल. आता जरा
भाऊ अगोदरच चानस लावून राहिले भातावर, तर आताच बोल मला बोलत सोडून दे. तर चला आता हिला भात वाढून घेऊ दे. भात आता वाढलाय, भात पडला वाईट मध्ये कसा खेळाय. नंतर मग जेवून घेऊ. आणि भाजी बघा आपली कशी झाली, एकदम कडकशी, अजून पण उकल सारखा येतो, थोडा खायचं. एवढी झाली भारी भाजी मच्छीची, मस्त सुकी सुकी. आणि आई भात वाढायला लागले आता, तर वाढून होऊ दे. मग आता जेवण करून घेऊ. तर तुम्ही पण जेवायला या, मस्तपैकी आपण जेवूयात. तर चला मित्रांनो, आता आईने भात वाढला, आता आम्ही पण जेवण करून घेतो. तर बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही काय भाजी काय? आईने बघा बिरडा आणि शीन किती भारी झाली भाजी. ही पण झाली भाजी एक नंबर, बिरडा आणि शीन. तर माझ्या तर बघूनच तोंडाला पाणी आलाय. बिरडा शीन. तर चला, भात भाजी वाढून झाली सगळी, मच्छी पण भाजी आता वाढून होईल. मग डायरेक्ट जेवू. काय जेवताना काही व्हिडिओ काढत नाही. मच्छी भाजी वाढायला लावली आता आईनी. मला वाटलं आईने विचारलं भाऊला मच्छी, तर बोलला का नको, असा मला वाटला, पण बोलला थोडीशी दे. काम करून बसलाय तिथे. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो. तुम्ही पण या जेवायला, मच्छी खायला, शींद भाजी, बिरडा. तर बघा, तर चला आता आईने तर वाढला भात, आता आम्ही जेवण करून घेतो. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील. तर चला बाय 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 बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय 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 बाय.